नमस्कार, मी संदीप देसाई. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डोकलाम प्रकरणानंतर चिनी ड्रॅगनचा हुंकार काही कमी झालेला नाहीये. चीन सैन्यानं भारतीय सीमारेषेमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न त्यांचे सुरूच आहेत. मात्र भारतीय सैनिक सुद्धा त्यांचे हे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडतात. त्यासोबतच शत्रू राष्ट्रांना धडकी भरवणारं राफेल हे लढाऊ विमान अधिकृतरित्या भारतीय हवाई दलामध्ये दाखल होणार आहे. या सर्वांचा खास रिपोर्ट पाहूयात हे तयार हम या न्यूज 18 लोकमतच्या स्पेशलमध्ये. चीनच्या घुसखोरीला उत्तर देण्यासाठी रशियामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहेत. तसंच चीनचे संरक्षण मंत्री सुद्धा भाग घेणार आहेत. मात्र राजनाथ सिंह चीनच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेणार नसल्याची माहिती आहे. भारत चीन सीमावादावरून भारत आणि चीनमधील अधिकाऱ्यांमध्येही पुन्हा बैठक होणार आहे. मंगळवारी ही कमांडर स्तरावरील बैठक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख नरवणे आणि परराष्ट्र सचिवांचा म्यानमार दौरा रद्द करण्यात आलेला आहे. आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, रशियामध्ये बैठक होणार आहे आणि या संदर्भात मध्ये आता घडामोडींना वेग आलेला आहे केंद्रामध्ये. काय सांगशील या सगळ्याबद्दल? बरोबर, अत्यंत महत्वाची बैठक मॉस्कोमध्ये होणार आहे. मॉस्कोसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे तिथे रवाना झालेले आहेत. त्या बैठकीमध्ये चीनचे देखील संरक्षण मंत्री असणार आहे. मॉस्कोमध्ये जगभरातील संरक्षण मंत्र्यांची एक अत्यंत महत्वाची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. त्या परिषदेसाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तिथे पोहोचले आहेत. पण या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने माहिती पुढे येते की आर्मी चीफ यांनी देखील आपला दौरा रद्द केला आहे. लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी हा आपला दौरा रद्द केला. सोबतच ज्या पद्धतीने म्यानमारला परराष्ट्र सचिवांचा दौरा होता तो देखील रद्द करण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की लडाखच्या सीमेवरती जी परिस्थिती निर्माण झाली आहे चीन सोबत, त्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण चीन ज्या पद्धतीने आगवळणी करत आहे आणि चीनची जी प्रवृत्ती आहे घुसखोरी करण्याची, त्याला एक कुठेतरी एक मोठा ज्या पद्धतीने जाम मिळावा यासाठी याच प्रकारच्या बैठकी आयोजित केली आहे. आणि या बैठकीमध्ये अमेरिकेचा देखील पाठिंबा भारताला राहणार आहे. ही सगळ्यात यशस्वीची बाब आहे. स्टुडिओ अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की बैठका एकीकडे आहेत. एकीकडे कमांडर पातळीवरच्या बैठका होत आहेत, दुसरीकडे भारताची मुत्सद्देगिरी सुरू आहे संपूर्ण जगातल्या देशांना पाठीशी घेण्याची. मात्र चीनच्या आगळीकी काही थांबताना दिसत नाहीये. नाही, ज्या पद्धतीनं एक मोठा विजय आज ज्या पद्धतीनं लडाखच्या सीमेमध्ये मिळालेला आहे, जिथे भारतीय सीमांना जे P7 जे पॉईंट आहे तिथे भारताच्या सीमेचा सैनिक अजूनही थांबून आहे. ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापूर्वी ही जे P7 चा पॉईंट आहे जे भारताच्या सीमेत येतो त्याला चीननी बळकावले होते. पण ज्या पद्धतीनं 29 आणि 30च्या रात्री ज्या पद्धतीनं संघर्ष झाला, त्या संघर्षानंतर चीनना पिटाळून लावण्याचे भारतीय सैनिकांना यश आलं. आणि हा संघर्ष बद्दल चीनच्या प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की ही चीनची भूमी आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं भारतीय नकाशामध्ये बघितलं तर ही भारताच्या सीमेतील भाग आहे. अशा वेळी चीन वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला कुठं पिटाळून आणण्यात भारतीय सैनिक यशस्वी झालेले आहे. दुसरीकडे संपूर्ण रणगाड्याची एक ब्रिगेड तिथे तैनात करण्यात आलेली आहे. इन्फंट्री बटालियन तैनात करण्यात आलेली आहे आणि SFI चे जे ट्रूप्स आहेत ते देखील तिथे तैनात करण्यात आले. याचा अर्थ भारताने संपूर्ण तयारी केलेली आहे. त्यामुळे चीनला कुठे जावं आणि कुठे बोलावं, चीनला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सुद्धा सज्ज आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. चीन सुंभ जळेल पण पीळ कायम राहतो असं या चिनी ड्रॅगनचं धोरण आहे. डोकलामचा मुद्दा गाजला असला तरी चीनची खुमखुमी काही कमी झालेली दिसत नाहीये. ती दिवसेंदिवस वाढतेय. दोन्ही देशांमध्ये सीमारेषेवरून महत्त्वपूर्ण चर्चा झडल्या तरी चीननं घुसखोरी सुरूच ठेवली आहे. सीमारेषा बळकावण्याची चीनची मनीषा काही कमी होताना दिसत नाहीये. लडाख इथल्या पँगॉंग जवळ चीनी सैन्यानं पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र याची चाहूल लागताच भारतीय सैन्यानं चीनला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. भारत चीन सीमारेषेवर नेमकं काय घडलं, भारतीय सैन्यानं नेमकं काय केलं, कसा केला सर्जिकल स्ट्राईक, कशी केली आहे भारतीय सैन्यानं तयारी, याचा एक स्पेशल रिपोर्ट बघूया. LACवर भारताचं चीनला जोरदार प्रत्युत्तर. सीमेवर भारतीय सैन्याची तयारी. चीनला धडा शिकवण्यासाठी सैन्य सज्ज.
भारत चीन सीमेवर पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय. चीनच्या मुजोरीला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज झालंय. कारण आमच्याकडे ज्या प्रकारची माहिती आली आहे त्यानुसार लडाखमध्ये भारतानं जोरदार तयारी केली आहे. चीनच्या प्रत्येक चालीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज झालंय. एलएसी से बहुत बड़ी जानकारी हमारे पास आ रही है और जैसे को तैसा की तर्ज पर भारत ने चीन को जवाब देने की पूरी तैयारी कर ली है. जैसे ही चीन ने डिप्लॉयमेंट अपना बढ़ाया एलएसी पे, भारत ने उसके लिए पूरा प्रबंध किया है और इस बार भारतीय सैनिकों ने यह बिल्कुल ठान के रखा हुआ है कि चीन के दांत बिल्कुल और पूरी तरह से खट्टे करने हैं. भारत चीन सीमेवरील पँगॉंग पॉइंट जवळ चीनी सैन्यानं भारतीय सैन्याला पुन्हा डिवचलं. चीन सैन्याच्या या मुजोरीची भारतानं गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबद्दलचं महत्त्वपूर्ण विधान केलंय. या घटनेबाबत एस जयशंकर काय म्हणालेत पाहूयात. That they reach some kind of understanding or equilibrium between them. China's relationship with Pakistan, it is not something that is new. लडाखमधील भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यातील घडामोडींवर न्यूज 18 लोकमत पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. लडाखमधील क्षणाक्षणाला घडणाऱ्या हालचालींची इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. न्यूज 18 इंडिया की टीम इस वक्त लद्दाख के ग्राउंड जीरो पर मौजूद है और पल पल की जानकारी आप तक पहुंचा रहे हैं. खास बात यह कि पेंगोंग लेक के जो दक्षिण का हिस्सा है जहां पर चीन ने घुसपैठ करने की कोशिश की, वहां पर भारतीय सैनिकों ने अपनी मोर्चाबंदी बहुत मजबूत कर दी है और वहां पर वो बिल्कुल आमने सामने हैं और वहां पर उन्होंने पूरी तरह मुस्तैद होकर सामना करने के लिए अपनी पूरी तैयारी रणनीति बनाई हुई है. 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री चीनी सैनिकांनी याच ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनी सैनिकांची ही घुसखोरी लक्षात येताच भारतीय सैन्य सज्ज झालं आणि चीनच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं, त्यांना रोखलं. चीनी सैनिकांची सुरू असलेली घुसखोरी रोखण्यासाठी पँगॉंगमध्ये दक्षिण भागात भारतीय सैन्यानं स्पेशल ऑपरेशन बटालियन सज्ज ठेवली. चीनी सैन्याचे कारनामे मोडून काढण्यासाठी काही दिवसांपासून स्पेशल ऑपरेशन बटालियन या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भागावर चीननं आपलं वर्चस्व सांगितलं त्या भागावर भारतीय सैन्यानं आता वर्चस्व मिळवलंय. चीनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यानं लष्करी सामग्री भारत चीन सीमेवर तैनात केली आहे. लडाखच्या ज्या भागात चीनी सैन्य घुसखोरी करतंय त्या भागात शेकडो ट्रक्समधून लष्करी सामग्री पोहोचवली जाते. सबसे चौंकाने वाली बात यह है कि इस बार भारतीय सेना ने जल, थल और वायु तीनों जगह जबरदस्त मोर्चाबंदी की है. यह भारत 1962 का नहीं है, ये बात चीन भी जानता है. लिहाजा भारतीय सेना ने एलएसी पर इस बार जबरदस्त मोर्चाबंदी और घेराव किया है. भारताकडे लो लेवल लाईट रडार सिस्टीम आणि माउंटेन रडार सिस्टीम सज्ज आहे. त्यामुळे आकाशात, समुद्रात आणि जमिनीवर सुरू असलेली विमानं आणि गाड्यांच्या हालचाली टिपता येणार आहेत. त्याचबरोबर चिनूक हेलिकॉप्टर बरोबरच अपाचे हेलिकॉप्टर सुद्धा भारत चीन सीमेवर तैनात ठेवण्यात आलेत. चीनला उत्तर देण्यासाठी अजून एक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आलंय. याचं नाव आहे MI-17 हेलिकॉप्टर. या हेलिकॉप्टरला 2 इंजिन आहेत. धडकी भरवणाऱ्या या हेलिकॉप्टरची काही वैशिष्ट्ये आहेत. हे हेलिकॉप्टर प्रति तास 260 किलोमीटर इतक्या वेगानं धावतं. 4000 किलो वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. 2 वैमानिकांसह 24 जण यात बसू शकतात. या व्यतिरिक्त भारतानं सीमेवर पिनाका मल्टी बॅलर रॉकेट लॉन्चर, T-72 रणगाडे, T-90 भीष्म रणगाडे, C-17 गोल्ड मास्टर, C-130J सुपर हर्क्युलस, AN-32 सामान उचलणारं विमान तैनात करण्यात आलंय. चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत लडाख परिसरात रस्ते आणि पुलांची बांधणी मोठ्या वेगानं करत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता भारतीय सैन्य चीनच्या सैन्यावर केव्हाही भारी पडू शकतं एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चीन वारंवार घुसखोरी करतंय, आगळीक करतंय, पण प्रत्येक वेळेला भारतीय सैनिक त्यांचेच दात त्यांच्या घशात घालताना पाहायला मिळतंय. दुसरी भारताची जमेची बाजू राफेल.
जगाला धडकी भरवणारं फायटर जेट, भारताच्या संरक्षण सामर्थ्यामध्ये भर घालणारे हे राफेल विमान 10 सप्टेंबरला भारतीय हवाई दलामध्ये अधिकृतरित्या दाखल होत आहे. या निमित्तानं अंबाला इथल्या हवाई तळावर विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. पाहुयात जगाला धडकी भरवणाऱ्या राफेलचा धडाका. यावेळची सर्वात मोठी घटना. राफेल बनणार भारतीय हवाई दलाची शान. 10 सप्टेंबरला अंबाला विमानतळावर इंडक्शन सेरेमनी. GTU-49. राफेल फायटर जेट अर्थात शत्रूचा कर्दनकार. आकाशातील बेताज बादशाह, वादळासारखं वेगवान. अचूक मारा करणारं शस्त्र, घातक मारा करण्याची क्षमता. भारताच्या संरक्षण सामर्थ्यामध्ये वाढ करणाऱ्या या राफेलमुळे भारतीय हवाई दलाची शान वाढली आहे. राफेलच्या जोरावरच आज भारत, चीन आणि पाकिस्तानशी 2 हात करण्यास सज्ज आहे. कारण हेच राफेल विमान पाकिस्तान आणि चीनला धडकी भरवू शकतं. राफेल पुढे चीन आणि पाकिस्तानचं प्रत्येक शस्त्र प्रभावहीन होऊ शकतं. भारताच्या सीमारेषेवरच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या राफेलकडे चीन आणि पाकिस्तान वाकड्या नजरेनं पाहताना अनेकदा विचार करेल. असे राफेल विमान 10 सप्टेंबरला भारतीय हवाई दलात अधिकृतरित्या दाखल होणार आहे. अंबाला हवाई तळावर यासाठी विशेष सोहळा आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती आहे. तर फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली सहभागी होण्याची शक्यता है. 10 सितंबर को होने वाले इंडक्शन सेरेमनी के बाद रफाल भारतीय वायुसेना के शत्रु स्क्वाड्रन गोल्डन एरोज का हिस्सा हो जाएंगे. दरअसल भारत और फ्रांस के बीच 36 रफाल की डील हुई थी, जिनमें से पहले 5 रफाल 29 जुलाई को अंबाला पहुंचे थे. उसके महज 24 घंटे बाद ही उनको उड़ाने की, उनकी तकनीकी क्षमता को देखने की ट्रेनिंग भी शुरू हो गई थी. फिलहाल 5 रफाल में से 3 सिंगल सीटर और 2 ट्विन सीटर है और अभी ये लद्दाख के इलाके में उड़ान भर रहे हैं. भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल लढाऊ विमान खरेदीचा करार झालाय. त्यापैकी 29 जुलै रोजी 5 राफेल विमानं अंबाला हवाई तळावर दाखल झाली आहेत. राफेल दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात ट्रेनिंग सुरू केली गेली. दरम्यान राफेल खरेदी करण्याच्या वेळी भारतानं राफेलमध्ये काही बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचना मान्य करून फ्रान्सनं राफेलमध्ये काही बदल केले आणि राफेल भारताकडे सुपूर्द केला. भारतानं सुचवल्याप्रमाणे राफेल विमानावर हेल्मेट माउंटेन डिस्प्ले लावण्यात आलेला आहे. या हेल्मेट माउंटेन डिस्प्लेमुळे वैमानिकाला शत्रू देशाच्या हालचाली दिसून येतात. त्यामुळे अचूक लक्ष्य साधण्यास वैमानिकाला शक्य होतं. या राफेलमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. तो म्हणजे या विमानात रडार वॉर्निंग रिसिव्हर्स बसवण्यात आलाय. त्यामुळे राफेल विमान रडारच्या संपर्कात येण्याच्या पूर्वीच वैमानिकाला सूचना मिळते. याचा फायदा वैमानिकाला होतो आणि राफेल शत्रूच्या रडारवर येण्यापासून सुरक्षित राहू शकतं. फ्रान्सनं भारतासाठी राफेलमध्ये केलेल्या बदलांमध्ये डेटा रेकॉर्डिंग सिस्टीमही लावण्यात आली आहे. यामध्ये 10 तासांच्या उड्डाणाचं रेकॉर्डिंग होऊ शकतं. याचा फायदा विमान दुर्घटनेच्या तपासासाठी होऊ शकतो. भारतीय वायुसेना ने जब अपनी ताकत को बढ़ाने के लिए फ्रांस के लड़ाकू विमान रफाल को चुना, तब उसकी बनावट और क्षमता कुछ और थी. लेकिन भारतीय वायुसेना की मांग पर फ्रांस ने आसमान का दैत्य कहे जाने वाले रफाल में एक नहीं कई बदलाव किए और इस बदलाव के बाद रफाल भारत का हो गया. जानकारों की माने तो जिस तरीके के 3 बड़े बदलाव इस फाइटर एयरक्राफ्ट में किए गए हैं वो गेम चेंजर है
और भारतीय वायुसेना के लिए पूरी तरह से मुफीद हैं। भारताला मिळणाऱ्या राफेल विमानांमध्ये लो बँडचे जॅमर सुद्धा बसवण्यात आले आहेत. तसंच ट्रेकिंग सिस्टीम आणि इन्फ्रारेड सर्च मध्येही बदल करण्यात आलाय. त्याचबरोबर जवळचं लक्ष भेदण्यासाठी हॅमर मिसाईलही आहे. राफेलची ही वैशिष्ट्ये पाहता शत्रूच्या सैन्यात धडकी भरू शकते. या राफेलमुळेच भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे. त्यामुळे आपलं सैन्य पूर्वीपेक्षाही मोठ्या क्षमतेनं सीमेचं रक्षण करण्यास सज्ज झालंय. भारतीय हवाई दलात राफेलचा समावेश झाल्यानं चीन आणि पाकिस्तानला सीमेवर घुसखोरी करताना त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची जाण ठेवावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय हवाई दलामध्ये राफेलचा सहभाग झाल्यानंतर हवाई दलाची ताकद वाढणार आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तान असेल किंवा चीन असेल भारताकडे वाकड्या नजरेनं बघताना 10 वेळा विचार करावा लागणार आहे. यानंतर न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.